गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आपण तर ह्या स्पॉटपर्यंत आपण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला होता. ह्या स्पॉटपर्यंत म्हणजे म्हणेल की बन गार्डन किंवा येरवड्यापर्यंत आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे. तो समोरून जो आहे तो कोरेगाव पार्ककडनं आलेला आहे. हा बन गार्डनचा आत्ता समोर जो दिसतो आहे तो ब्रिटिशांनी बांधलेला बन गार्डनचा ब्रिज, जो आता फक्त वॉकिंग प्लाझा म्हणून यूज होतो आहे. आणि त्याच्या शेजारी आपण नवीन ब्रिज बांधलेला आहे तो. त्यानंतर हे समोर जे दिसतं हा जो ब्रिज आहे हा मेट्रोचा ब्रिज. हे समोर जर मेट्रो स्टेशन दिसत असेल तर ते मेट्रो स्टेशन आहे येरवडा. इथपासून आपली मेट्रो अशी येते आणि मागे जर जाईल ती बन गार्डन मेट्रो स्टेशनकडे. त्यानंतर ही मध्ये आपली नदी आणि हा नदी सुधार प्रकल्प जो चाललेला तो आपण जो पाहण्याचा प्रयत्न करतो आहे तो या नदीच्या कडेने ही मुळामुठा नदी. आणि हा प्रकल्प असा होतो आहे. आज आपण ह्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. हा जो दिसतो आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतू. त्याच्या पलीकडे जर टेकडीवर दिसत असेल तर ते शिवमंदिर म्हणजे तारकेश्वर शिवमंदिर. आणि आज आपण इथं पाहणार आहोत तर ह्याच्या पुढे आपल्याला किती जाता येत आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात. मी असं मागून आलेलो आहे म्हणजे मुंडव्याच्या दिशेने आलेलो आहे आणि असं आपलं झाला संगम घाटाच्या दिशेने जाणार आहे. पण इनफॅक्ट मी जाताना नदीच्या कडेने असं जातो आहे. ह्या कामाचं स्टेटस आपल्याला असं दिसतं आहे. चला आपण जाऊयात पुढे. हां, एक दाखवायचं राहिलं आहे. हे जे वॉकिंग प्लाझा वगैरे जो येतो तो इथपर्यंत झालेला आहे आणि ह्याच्या पुढे आता ह्याला जोडल्यानंतर पुढे सुद्धा झालेला आहे. पहा असं आपण जाऊयात थोडं पुढे आणखी. मी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतूच्या खालून जातो आहे. हा पहा, हा इथपर्यंत हा प्लाझा झालेला आहे. हा जो समोर दिसतो आहे आपल्याला ते बन गार्डन बंधारा. हा वॉकिंग प्लाझा जरी दिसत असला तर याच्या कडेने सुद्धा एक चांगला सिमेंटचा मार्ग आहे. तो कशासाठी आहे माहिती नाही मला, पण मोस्टली तो नदीपात्रात जाण्यासाठी दिसतो आहे. हा डॉक्टर बन गार्डन बंधारा असा आपण समोर जातो आहे. आणि हा वॉकिंग प्लाझा बऱ्यापैकी रेडी होत आलेला आहे. हे पाहे समोरचं येरवड्याच्या दिशेने आहे. तिथे घाट बांधून झालेला आहे. आणि पहिल्यांदा जो जसा होणार होता तो समोर जो दिसतो आहे तो वॉकिंग प्लाझा, जो ज्याला आपण पायनियर म्हणूयात किंवा पहिल्यांदा कसं होईल किंवा सॅम्पल तसं झालं होतं तो पहिला झालेला आहे. त्याचे आपण बरेचसे व्हिडिओ काढलेले आहेत. आणि आत्ता आपण असं पुढे याच्या दिशेने म्हणजे संगम घाटाच्या दिशेने निघालो. माझ्या मागे जे दिसतं आहे ते संगम घाटाच्या दिशेने जाणार आहोत आपण. आणि हा जो वॉकिंग प्लाझा आहे तो असा बऱ्यापैकी रेडी आहे म्हणजे प्रोसेसमध्ये आहे. प्रगती जास्त झालेली आहे आणि इथपासून हा सुरू होतो आहे. इनफॅक्ट खरं तो हा मधला पॅचसुद्धा जोडला जाईल म्हणजे सलग आपण नदीच्या कडेने येऊ. आता सरळ मी या रस्त्याने पुढे जाणार आहे माझ्या स्कूटरवर कडेकडेने. मला माहिती नाही कुठपर्यंत आपण पोहोचू, पण जाऊयात जितकं जमेल तितकं तरी. पुन्हा एकदा आपण पाहूयात हे नदीपात्र नदी मुळामुठा नदी जी संगम घाटाकडनं आलेली आहे आणि अशी पुढे जाऊन ती मुंडव्यापर्यंत गेलेली आहे. मुंडव्याच्या पुढे गेलेली आहे. आपण व्हिडिओ जो सुरू केलेत ते मुंडव्यापासून सुरू केलेले आहेत. आता ह्या दिशेने आपण जाऊयात पुढे. चला तर मग आपण असं मागून मागून म्हणजे बनगार्डनच्या दिशेने आलेलं आहे. ही कामं चाललेली आहेत. नदी सुधार प्रकल्पातील इथे जो होणार आहे ते आपलं वॉकिंग प्लाझा, जो की असा समोर दिसतो आपल्याला तसा.
तर ह्यातलं जे मला फक्त एवढं म्हणायचं की हे जे काम झालेलं आहे हे खरंच खूप फास्ट झालेलं आहे. कारण मला आठवतं की काही महिन्यांपूर्वी मी हा इथला व्हिडिओ बनवला होता तर इथपर्यंत काहीच नव्हतं. इवन हे सुद्धा नव्हतं काहीच. एनिवे, आणि असं नदीपात्रातला हा बंदर रिटर्निंग वॉल म्हणूया कदाचित, तीसुद्धा खूप लवकर झालेली आहे. जाऊयात आपण पुढे असं म्हणजे संगम घाटाच्या दिशेने असं मागून येतोय आपण. तर मी पुढे कुठपर्यंत जाऊ शकतो आहे मला कल्पना नाही आहे, पण आपण जाऊयात पुढे. असं आपण बनगार्डनच्या दिशेने येतो आहे आणि हे नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पाहत आहोत. आत्ता मी पोचलेलो आहे रॉयल बोट क्लब बनगार्डन. हा जो परिसर येतो आहे हा रॉयल बोट क्लबचा परिसर आहे. आणि हे समोर दिसतं आहे ते हा रॉयल बोट क्लब जवळ मी उभा आहे आता बोटिंगही साधारण जे बंदच दिसतं आहे. रॉयल बोट क्लब जे ह्याला म्हटलं जातं पहा, हा इकडे जो येतो हा रॉयल बोट क्लब आहे. आणि हा बोट क्लबला किंवा ह्या बोटिंगसाठी जेव्हा कनाईंसाठी वगैरे जे जावं लागतं ते इथपासून जावं लागतं. तर त्याच्यासाठी हा भुयारी मार्ग केलेला आहे की ज्याच्यामध्ये ह्या नदीपात्रात एंट्री मिळेल म्हणजे ह्या बोटिंगसाठी. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला भुयारी मार्ग दाखवतो आहे. पहा हा खाली हा भुयारी मार्ग आणि हा असा नदीतून पार करून हा रॉयल बोट क्लबकडे गेलेला आहे. हे समोर दिसतं हे रॉयल बोट क्लब. आणि माडापुटा नदी ज्याचा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प चालू आहे तो पाहण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. याच्याशिवाय हा इथे घाट होईल कदाचित, नदीचा घाट होण्याची शक्यता आहे. शक्यता इन द सेन्स घाट होणारच आहे हा. जसं की आपण आत्ता समोर लगेच दिसत नाही आहे मला किंवा हां तो समोर जो दिसतो ना तसा इथे घाट होईल जागोजागी. आपण असं पुढे निघालो म्हणजे संगम घाटाच्या दिशेने निघालो तर मागून आलो आहे ते बनगार्डनकडून येरोड्याकडून. आपण जाऊयात पुढे आता. मी खरं तर हा तुम्हाला बोट क्लब दाखवू शकलो असतो, पण आपल्याला मुद्दामून पर्पजली आपल्याला असं सेन्सिटिव्ह कुठल्याही व्हिडिओचं शूटिंग करायचं नाही आहे. आपण असं पुढे संगम घाटाच्या दिशेने जाऊयात पुढे. तर रॉयल बोट क्लबपासून आपण पुढे आलो आहे आणि पुढे आल्यानंतर आपल्याला असं दिसतं आहे पहा, इथे सुद्धा काम बऱ्यापैकी प्रगतीपथावर आहे. आणि मला आणखी एक नक्की दाखवायला आवडेल की कडेची जी झाडं आहेत नाही ज्याचं मॅक्झिमम झाडांचं जतन केलेलं दिसतं आहे. छोटी छोटी झाडं का होईना पण ती अशी तोडलेली नाही. आता शेजारी काय होणार, इकडे काय होणार आहे ते मला माहिती नाही आहे. आपण असं पुढे निघालो समोर जर पाहिलं तर ते येरोडा दिशेने आणि तिकडेही काम बऱ्यापैकी दिसतं आहे. आपण नंतरचा व्हिडिओ त्या बाजूने करण्याचा प्रयत्न करूयात. पण आपण आता निघालो आहे ते संगम घाटाच्या दिशेने आणि त्याचं स्टेटस आपल्याला असं दिसतं आहे. परत एक मागून आपण असं आलेलो आहोत येरोड्याच्या दिशेने आणि निघालो आहे संगम घाटाच्या दिशेने. चला जाऊयात पुढे. पुढे आल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं काम प्रगतीपथावर दिसतं आहे. एवढ्याकरता की ह्या टाईल्स वगैरे तर बऱ्यापैकी लावून झालेले आहेत आणि लावण्याचं काम चालू आहे. आपण असं मागून ती मेट्रोसुद्धा मला दिसते पहा त्या ब्रिजवरून जाताना. आपण असं पुढे निघालो आहोत संगम घाटाच्या दिशेने त्या अशा टाईल्स बसवायचं काम चाललेलं आहे. आणि मुख्य म्हणजे काही झाडं लावून झालेली आहेत आणि ते जोपासतात.
आणि या कडेची हे जे दिसत आहेत ते पर्यावरणामुळे झाडांची कत्तल जास्तीत जास्त कमी केलेली आपण आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. आणि पुन्हा एकदा समोरचं जर पाहायचं झालं येरोड्याच्या दिशेने तर अशी कामं आहेत. तिथे मध्ये बरेच दिवस काम चाललं होतं कारण तो BEGचा एरिया आहे. पण आता मी मध्ये वर्तमानपत्रात वाचलं होतं पण ते काम सुरू झालं आहे पण खूपच फास्ट झालेलं आहे समोरचं दिसतं. कारण ऑलमोस्ट काही महिन्यांपूर्वी तिथे काहीही काम नव्हतं कारण ती जमीन या ताब्यात मिळाली नव्हती. पण आता बरंचसं काम झालेलं दिसतं आहे. आपण नंतरचा व्हिडिओ तिकडून बनवूयात. पण मीनवाईल आपण जाऊयात आता पुढे संगम घाटाच्या दिशेने. चला तर रॉयल बोट क्लबच्या आपण खूप पुढे आल्यानंतर हे असे हे जे घाट दिसत आहेत, सॉरी हा घाट नसावा कदाचित, ते समोर पाईपलाईन दिसते मला. पण आपण असं पुढे निघालोत आणि इथे कामाची प्रगती अशी दिसते. पुढे तर झाडीसुद्धा लावलेली आहेत आणि इथे लावण्याचं अजून बाकी आहे. आपण निघालोत असं पुढं आणि मग येरवड्याच्या दिशेने जाऊयात पुढे. अजून आपण असं आलेलो आहे. इथे बऱ्यापैकी काम झालेलं दिसतं आहे. त्यानंतर ह्या वॉकिंग प्लाझाचं, कारण ही झाडंसुद्धा बऱ्याच दिवसांपूर्वी लावलेली गेली असतील त्यामुळे ही बऱ्यापैकी वाढत चाललेली आहेत. आणि आपण असं पुढे निघालो आहोत ते संगम घाटाच्या दिशेने. आणि समोर जे दिसतं आहे ते नाईक बेट. मोस्टली आपण तिथे त्या नाईक बेटापर्यंत व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू तिथे, कारण हा व्हिडिओसुद्धा बऱ्यापैकी मोठा होईल. मेन टाईम आपण समोर जर पाहिलं येरवड्याच्या दिशेने किंवा संगमवाडीच्या दिशेने म्हणूया. आता येरवडा थोडं मागे राहिलं. ही संगमवाडी समोर जी दिसते ती संगमवाडी. आणि इकडे त्या संगमवाडीच्या समोर इकडे ते नाईक बेट. तर नाईक बेटाचं वैशिष्ट्य असं आहे की या नाईक बेटाच्या दोन्ही कडेने आपली ही नदी मुळामुठा नदी वाहते. म्हणजे तिथे 2 पात्र आहेत. त्याच्यावर वेगळा व्हिडिओसुद्धा होऊ शकेल इतकं ते नाईक बेट ठीक. तर आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात आणि हा व्हिडिओ बंद करूयात. दरम्यान हे जे पाहतो आपण हे नदीपात्र आणि जलपर्णी इथे सुद्धा बऱ्यापैकी वाहून आलेली दिसते पहा आपल्याला. जाऊयात आता पुढे. माझ्या मागे जे आपल्याला दिसतं आहे ते नदीपात्र. माझ्या मागे जे आपल्याला दिसतं आहे ते नाईक बेट. आणि आपण असं म्हणजे येरवड्याच्या दिशेने ही आपली नदी सुधार प्रकल्पातील कामं किंवा म्हणूयात किंवा वॉकिंग प्लाझा म्हणूयात. हे नदीपात्र आणि नंतरचा व्हिडिओ समोरून करण्याचा प्रयत्न करूया. मीनवाईल आपण आता हे समोर नाईक बेट इथे बऱ्यापैकी काम झालेलं आहे. ते नाईक बेट जे दिसतं आहे इथपर्यंत आपण आलो आहे. हा व्हिडिओ इथंच बंद करूयात. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा मागून दाखवतो आणि मग व्हिडिओ बंद करतो आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.